Next gate that we are going to study is the XNOR gate, exclusive NOR gate. Okay. Now why it is called as exclusive NOR gate? कारण ट्रूथ टेबल जर आपण ड्रॉ केला, ट्रूथ टेबल, आणि त्याच्यावरूनच तुम्हाला लॉजिक त्याचं लक्षात ठेवता येईल. लॉजिक तर याचं लॉजिक काय येणार बघा, ABY याच्यामध्ये एक्सऑर गेटचं कसं होतं, 0 0 ला 0 होतं, 1 0 ला 1 होतं, 0 1 ला 1 आणि 0 0 ला 1 1 ला 1 1 ला काय होतं, 0 होतं. सो दिस वॉज द एक्सऑर गेट. आणि एक्सनॉर गेटला पुढे नॉट गेट आल्यामुळे काय होणार आहे, आता वाय ची लाईन जी आहे ती काय होणार आहे, आउटपुट जे आहे ते काय होणार, इनव्हर्स होणार आहे, म्हणजे 1 0 0 1 होणार. ओके. आणि एक्सनॉर गेट कसं प्रोड्यूस होणार आहे, व्हेन एक्सऑर गेट जे आहे, दिस इज द एक्सऑर गेट. एक्सऑर गेटला आपण जर काय जोडलं पुढं, नॉट गेट जोडलं, नॉट गेट इज कनेक्टेड, वी गेट दी एक्सनॉर गेट. ठीक आहे. आणि याच्या पाठीमागचं लॉजिक बघा, ट्रूथ टेबल लक्षात ठेवला तरच तुम्हाला लॉजिक लिहिता येईल. आणि लॉजिक मध्ये लक्षात घ्या, ज्यावेळी इनपुट जे आहे ते सिमिलर स्टेट मध्ये असणार, म्हणजे इनपुट ज्यावेळी दोन्ही ऑफ किंवा दोन्ही ऑन पाहिजेत, त्याच वेळी काय होणार आहे, आपल्याला आउटपुट मिळणार आहे, आउटपुट ऑन होणार आहे. आणि ज्यावेळी इनपुट्स जे आहे ते डिसिमिलर स्टेट मध्ये असतील, पहिलं 1 दुसरं 0, पहिलं 0 दुसरं 1 असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, आउटपुट ऑफ मिळणार आहे. दॅट इज द लॉजिक. ओके. सो when inputs are in similar state, then only output is on. ओके. इनपुट ज्यावेळी सिमिलर कंडिशन मध्ये असणार, सिमिलर स्टेट मध्ये असणार, त्याच वेळी आपल्याला आउटपुट मिळते. लक्षात घ्या. सो दिस इज द एक्सनॉर गेट. आणि याचं सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल कसं येणार बघा, इट इज लाईक दिस. This is the symbol. ओके. एक्सनॉर गेटचं सिम्बॉल जे आहे ते या पद्धतीने येणार आहे. आणि याचं बुलियन एक्सप्रेशन कसं येणार आहे, बुलियन एक्सप्रेशन इट इज y इज इक्वल टू a प्लस b लिहिलं तर काय होणार, ऑर गेट. त्याला सर्कल केलं तर काय होणार आहे, एक्सऑर गेट. आणि त्याला बार दिल्यानंतर वर काय होणार आहे, एक्सनॉर गेट होणार. लक्षात घ्या. जे फक्त प्लस साइन असेल तर ऑर असतं, प्लसला सर्कल दिलेला असेल तर काय होणार, एक्सऑर होणार. आणि वर लाईन ड्रॉ केली, ए सर्कल प्लस बी च्या वर बार काढला तर काय होणार आहे, इट इज एक्सनॉर गेट. सो दॅट इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ दिस एक्सनॉर गेट. ठीक आहे. आणखी काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या अशा आहेत. ओके. जर नॅन्ड गेट किंवा नॉर गेट जे आहे त्याचे इनपुट जर काय केले, इनपुट्स जर शॉर्ट सर्किट केले तर ते काय होणार आहे, इट ऑलवेज ऍक्ट्स लाईक अ नॉट गेट. नॉट गेट प्रमाणेच ऍक्ट होणार. म्हणजे काय, हे बघा, हे कुठला आहे, नॅन्ड गेट आहे. हे दोन्ही इनपुट काय करायचे, एकत्र जोडायचे. लक्षात घ्या.
तर हे जे आहे ते कशाप्रमाणे वर्क होणार, इट बिहेव लाईक अ नॉट गेट. हे नॉट गेट आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 1 जर दिलं तर दोन्हीला काय होणार, 1 1 जाणार. 1 1 अँड गेटला 1 1 दिले तर काय होणार आहे, अँड गेटचं आउटपुट 1 आणि नॉट गेटमुळे काय होणार, त्याचं 0 होणार. लक्षात येते का मी काय सांगितलं. इथं आता एक सिंगलच लाईन येणार आहे इनपुटला. 1चं 1 1, दोन्ही साईडला 1 1 येणार. 1 1चं काय होणार आहे, अँड गेटचं आउटपुट 1 येणार आणि नॉट गेटमुळे परत काय होणार, 1चं 0 होणार आहे. त्याच्यामुळे 1 इनपुट दिलं तर आउटपुटला काय मिळालं, 0 मिळालं ना. त्याच्यामुळे काय होणार आहे, दिस इज अ सिमिलर टू नॉट गेट. किंवा एक आहे नॉर गेट. आता या नॉर गेटचे इनपुट देखील शॉर्ट सर्किट म्हणजे एकत्र जोडायचे. आता इथं देखील सपोज 0 दिलं, 0 किंवा 1 काही देऊन बघा, 0 0 दिलं तर इथं पण 0 येणार, इथं पण 0 येणार. त्याच्यामुळे आउटपुटला काय येणार आहे, ऑर गेटच्या आउटपुटला 0 येणार आणि नॉट गेटमुळे 0चं परत काय होणार आहे, 1 होणार. म्हणजे इथं 0 असेल तर इथं काय होणार आहे, 1 येणार आणि सिमिलरली इथं 1 असेल तर इथं काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे हे कशाप्रमाणे वर्क होत आहे, नॉट गेट प्रमाणेच वर्क होत आहे. ओके, सो नॅन्ड गेट किंवा नॉर गेटचे इनपुट जर आपण एकत्र जोडले, शॉर्ट सर्किट केले, तर ते काय म्हणून ऍक्ट होतं, इट ऍक्ट्स लाईक अ नॉट गेट. ओके, त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट, इफ टू नॉट गेट्स कम इन सक्सेशन, ओके, टू नॉट गेट इन सक्सेशन म्हणजे एका पाठोपाठ एक 2 नॉट गेट असतील तर काय करतात, दे कॅन्सल आउट इच अदर, दे कॅन्सल आउट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज असं सांगितलं, याचा आन्सर सांगा, याचं हे जे लॉजिक गेट आहे कुठल्या गेट प्रमाणे वर्क होईल. ऑप्शन आहेत ऑर गेट, अँड गेट, नॉर गेट, नॅन्ड गेट, कशाप्रमाणे वर्क होईल. हे जे सर्किट आहे ते कुठल्या गेट प्रमाणे वर्क होईल असा माझा क्वेश्चन आहे. दिस विल बिहेव लाईक अ ऑर गेट. ऑर गेट प्रमाणे बिहेव येणार. कसं काय सांगा, कारण हे काय सांगा, दिस इज नॉट गेट आणि हे 0 म्हणजे काय आहे इथं, म्हणजे हे सर्कल म्हणजे काय आहे, ऑर गेटला जोडलेलं काय आहे, नॉट गेट. नॉट आणि नॉट सक्सेशन मध्ये आले तर ते दोन्ही नॉट काय करतात, कॅन्सल आउट होतात आणि शिल्लक काय राहणार इथं, ऑर गेटच शिल्लक राहणार आहे फक्त. ओके, ओनली ऑर गेट इज रिमेनिंग. दॅट इज द आन्सर. ओके, हे काय सांगितलं लक्षात आलं का. 2 नॉट गेट तुम्हाला सक्सेशन मध्ये दिसले की ते एकमेकाला कॅन्सल करतात, हे लक्षात ठेवायचं. सपोज तुम्हाला डायग्राम अशी देईल, पहिली गोष्ट मला सांगा हे कुठलं गेट आहे,
ओके, आता हे कुठलं गेट आहे? नॅन्ड गेट. ठीक आहे, बरोबर. त्याच्या पुढे काय करतो मी आता? तर हे जे पूर्ण सर्किट आहे ते कुठल्या गेट प्रमाणे वर्क होईल असा क्वेश्चन आहे. पूर्ण सर्किट कुठल्या गेट प्रमाणे ऍक्ट होईल? करेक्ट, दिस विल ऍक्ट लाईक अ अँड गेट फायनली. कारण का हे जे आहे दिस इज अ नॉट गेट म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे नॉर गेट किंवा नॅन्ड गेटचे इनपुट शॉर्ट सर्किट केले, इनपुट एकत्र जोडले तर ते नॉट गेट प्रमाणेच वर्क होत आहे. हे नॉट गेट आणि हे पाठीमागचं सर्कल म्हणजे अँड गेटला जोडलेलं नॉट गेट आहे. हे नॉट आणि नॉट सक्सेशन मध्ये आले तर काय होतं? ते दोन्ही नॉट कॅन्सल आउट होतात आणि शिल्लक काय राहणार आहे? मग अँड गेट फक्त शिल्लक राहणार आहे. ओके, सो दिस बिहेव्स लाईक अ अँड गेट. आता सपोज तुम्हाला एक क्वेश्चन विचारला तर युनिव्हर्सल गेट कुठला आहे? युनिव्हर्सल गेट असा एमसीक्यू एक आहे. विच इज द युनिव्हर्सल गेट? तर युनिव्हर्सल गेट याचं करेक्ट आन्सर येतं नॅन्ड गेट. नॅन्ड गेट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल गेट. याचं रिझन काय आहे? कारण नॅन्ड गेटच्या साहाय्यानं आपल्याला बाकीचे सगळे गेट प्रोड्यूस करता येतात. म्हणजे नॅन्ड गेटच्या कॉम्बिनेशनच्या साहाय्यानं म्हणजे नॉट गेट प्रोड्यूस करता येतं, अँड गेट प्रोड्यूस करता येतं, ऑर गेट प्रोड्यूस करता येतं आणि आणखी कुठले पाहिजे ते सगळे गेट्स. आणि म्हणून नॅन्ड गेटला युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, नॅन्ड गेट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट. ओके, तर एक काम करायचं आहे आता, तुमच्याकडं या टॉपिकचा सेमीकंडक्टर टॉपिकचा सिनॉप्सिस आहे का नाही? आहे ना सिनॉप्सिस? हा, तर हा त्याच्यामधला गेटचा पार्ट पूर्णपणे वाचून काढायचा आहे. याच्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा पार्ट, काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचे आहेत आणि त्याच्यामधले काही डाऊट्स असले तर उद्या मला डाऊट्स विचारायचे आहेत. ठीक आहे, उद्यापासून आपण नवीन चॅप्टर जो आहे तो चालू करणार आहे. जर डाऊट्स काय नसतील तर, डाऊट्स काय असले तर विचारायचे बेस्ड ऑन दॅट सिनॉप्सिस. ओके, आणि उद्यापासून करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक आपण चालू करणार आहे. ओके, तर हा चॅप्टर आता इथंच एंड होतोय. लक्षात घ्या. सो बाय अँड गुड डे.